प्रभात मंडळी, मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर आनंदीबाई जोशी ही मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काही वेळाने गोपाळराव यांच्यामधला पुरुष झोपी गेला आणि मन जागं झालं. आक्रोश करायला लागलं. आपण काय केलं हे? काय सुख मिळवलं? अंधाऱ्या खोलीत आनंदी पलंगावर पडली होती. आपला 28 वर्षांचा देह आणि तिचा देह 11-12 वर्षांचा. कोळा कोळा, मुळीच प्रतिसाद न देणारा. विचारांनी त्यांचं डोकं सुन्न झालं. उठून फेऱ्या मारू लागले. आनंदी उठून बसली. लुगडं सावरून उभी राहिली. भयंकर उकाड्यानं अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. शरीराला सुख मिळालंच नव्हतं. नुसतीच चिवडाचिवड झाली होती. ते आपल्या स्वैरभैर विचारात गर्क फेऱ्या मारत होतं. तोच त्यांच्या कानी हुंदक्यांचा आवाज आला आणि आनंदीच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांनी खेकसून विचारलं, रडायला काय झालं? ती आणखीच हमसून हमसून रडू लागली. त्यांना आश्चर्य वाटलं. काही इजा तर झाली नाही ना? समईची वाट मोठी करून बघितलं. ती कोपऱ्यात अधोवदन उभी होती. त्यांच्या मनात करुणा दाटून आली. तिच्याजवळ जाऊन पाठीवर हात फिरवीत प्रेमानं विचारलं, काय झालं? असं कोणी रडतं का? त्यांनी मिठाईचा तुकडा तिच्यासमोर धरला. अर्ध्या तासापूर्वी ती स्त्री झाली होती. बळजबरीनं तिला स्त्री केलं होतं, पण आता पुन्हा ती पोर झाली. गोपाळरावांना तिच्याबद्दल कणव आली. त्यांनी बर्फीचा तुकडा तिच्या मुखात घातला. ती खाली मान घालून बर्फी खात होती. गोपाळराव तिच्याकडे बघत होते. त्यांच्या भावना संमिश्र होत्या. काही वेळ त्यांनी जाऊ दिला. मग विचारलं, आता सांग, मगाशी एवढी का रडत होतीस? आपण धर्म बदलणार, ब्राह्मण राहणार नाही. मग काय झालं? लग्न मोडेल ना? मग तूही धर्म बदल माझ्याबरोबर. ती जास्तच रडायला लागली. नाही नाही, हुंदका देत म्हणाली, मला नका हो टाकू. ठीक आहे, मी बुक काढून दिली तर ती आजी रागावेल. तुला वाचायला आवडतं का? ती चूप राहिलेलं पाहून इतका वेळ त्यांच्या मनात असलेला कळवळा संपला की बोले ना म्हणून तिचा कान जोरानं पिळला. ती मोठ्यानं कळवळली, हे बघ, तुला लिहायला वाचायला आवडलंच पाहिजे. मी म्हणतो म्हणून आवडायलाच हवं. तिनं दचकून आवडेल म्हणून सांगितलं. गोपाळरावांच्या ताब्यात एक हक्काचं माणूस मिळालं होतं. मन मानेल तसा तिचा उपभोग घेणार होते. तेच तिला घडवणार होते. तिच्या विचारांवरही त्यांचीच अधिसत्ता राहणार होती. तिला धाक घालत ते म्हणाले, हे बघ, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागली नाहीस तर मी ख्रिश्चन होईन, मांस खाईन, तुला टाकून देईन. या शब्दाने ती घाबरून म्हणाली, नाही नाही. रडवेला आवाजात झाला होता तिचा, मी आपल्या मनासारखी वागेन. मी उद्या बुक काढून देईन, ते वाचायचं, नीट शिकायचं. तिनं सारं कबूल केलं. त्यांना दया आली. म्हणाले, अगं, अशी वागशील ना तर तुला टाकणार नाही. अजून बाहेर काळोख होता. दुसऱ्या दिवशी गोपाळराव कल्याणहून येताना 2 बुकं घेऊन आले. पूर्वीप्रमाणे रात्रीच्या मुक्कामाला ते कल्याणला राहू लागले. त्यांना स्वतंत्र खोली मिळाली. आनंदीला शिकवणं हे त्यांचं मुख्य ध्येय होतं. इथे साध्य होतं की नाही ते बघणार होते. जावई पुन्हा घरी आला. आता ख्रिस्ती होण्याचा धोका टळला. यातच गणपतरावांना समाधान होतं. रात्रीची जेवणं झाल्यावर गोपाळराव आपल्या वरच्या खोलीत आले. आनंदी अजून वर आली नव्हती. सगळं आवरून यायला तिला वेळ लागणार होता. त्यांना कालचा प्रसंग आठवला आणि त्यांची त्यांनाच किळस आली. 28 वर्षाच्या पुरुषानं 11 वर्षाच्या मुलीच्या, हे असंच चालायचं का? काल ती ढसाढसा रडली. ही क्रिया तिला कळते तरी का? आनंद घेण्याची शक्ती तरी तिच्यात आहे का? मन चिडीनं भरून गेलं. स्वतःची, आनंदीची, समाजाची, साऱ्या वातावरणाची चीड, असमाधान आणि अतृप्ती. कधीतरी त्यांचा डोळा लागला. जाग आली तेव्हा आनंदी पलंगाच्या पायथ्याशी खाली मान घालून उभी दिसली. केव्हा आलीस? बराच वेळ झाला. उठवलं का नाही? त्यांचा सर्व राग उफाळून आला.
ओरडून विचारलं, उठवलं का नाहीस? मला भीती वाटली. कसली भीती? कसली भीती वाटली? मी काय तुला मारतो की जाळतो? तिचा हात धरून पलंगावर निजवलं. थोड्याच वेळात उठले. सुख मिळालंच नव्हतं. ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळालंच नाही. उलट किळसच आली. गोपाळरावांना तिची कीव आली. तिच्या पाठीवरून हात फिरवला. अंगा उघडून बसली. त्यांनी विचारलं, अभ्यास केलास? अक्षर काढता आली? होय. एका दिवसात आली? मला अगोदरच येत होती. त्यांनी गादी खालून अंकलिपी मुळाक्षराचे बुक काढले. म्हणाले, दाखव काढून. कशावर? पाटी खाली राहिली होती. आजीनं फोडून टाकली. रागाने ते म्हणाले, पाटी का खाली नेलीस? चुकलं, मला मारू नका. काहीतरी कारण काढून नवरा मारणार या भीतीनं ती जीव मुठीत घेऊन बसली होती. श्री कशी काढशील? कशी काढू? त्यांना समोर धान्याचे डबे दिसले. त्यांनी तिथेच असलेल्या ताटात तांदूळ घेऊन तिच्याजवळ आले आणि म्हणाले, ही तुझी पाटी. त्यांनी तांदूळ सारखे केले आणि म्हणाले, काढ श्री. बऱ्याच प्रयत्नाने आरडाओरडा खाऊन 10-12 मिनटं खपवून घामाघूम होऊन श्री काढून दाखवली. पण ती चुकली होती. त्यांनी खसकन ताट ओढून काढून दाखवली आणि म्हणाले, अशी काढायची श्री. 10 काढून दाखव. ती बोटाने गिरवायला लागली. मग तिला झोप येऊ लागली. तशी ते ओरडले, पेंगली आहेस? नीट श्री काढ. होय. ती पुन्हा गिरवायला लागली. पण झोप काही सुचू देत नव्हती. मग त्यांना तिची दया आली. ताट बाजूला ठेवलं. म्हणाले, झोप आता, उद्या बघू. ते खरंच झोपायला सांगतायत की रागाने या शंकेनेच त्यांच्याकडे तिने पाहिलं. तर ते खरंच सांगत होते. डोळ्यात राग नव्हता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना गोपाळरावांनी पाटी पेन्सिल आणली. घरी आले तेव्हा गणपतराव झोपाळ्यावर बसले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. सारखे खोकत होते. खोकला थांबल्यावर गोपाळराव म्हणाले, पाटी आणली आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात अजून खूळ गेलं नाही वाटतं? जाणारही नाही. मागे आणलेली पाटी फोडली, बुकं फाडली. तुम्ही घरात सांगून ठेवा, असं चालायचं नाही. शिक्षणामध्ये कोणाची ढवळाढवळ खपणार नाही. आणि असं होणार नसेल तर मला माझा मार्ग मोकळा. मी एकदाच बोलतो. गणपतराव म्हणाले, आता पाटी फुटणार नाही हे बघतो. मग मोठ्याने घरात बघून म्हणाले, नीट लक्षात ठेवा, यमीची पुस्तकं, पाटी, पेन्सिल कशालाच कोणी हात लावता कामा नये. तिला शिकू द्या. काय दिवे लावायचे ते लावू द्या. तुम्ही विझवू नका. गोपाळराव जेवण करून वर आपल्या खोलीत गेले. आनंदी यायला बराच अवकाश होता. त्यांच्या खोलीत ते फेऱ्या मारीत बसले. तास दीड तासाने आनंदी तांब्या भांड घेऊन आली. त्यांना वाटलं आपण का बोलत नाही हे तिनं विचारावं. पण ते शक्यच नव्हतं. काहीतरी बिनसलं आहे हे आनंदीच्या लक्षात आलं. चेहरा रडवेला झाला होता. करड्या आवाजात विचारलं, उभी का? काय करू? हळूच पुटपुटली, झोप. खरंच? त्यांना तिची अतिशय चीड आली. त्यांची अपेक्षा होती तिनं स्वतःहून अभ्यासाबद्दल काहीतरी बोलावं. पण तिनं न विचारल्यामुळे त्यांना अतिशय संताप आला. तिचा कान जोराने पिरगाळून विचारलं, यायला उशीर का झाला? ती ओक्साबोक्षी रडायला लागली. त्यांनी खाडकन तिच्या तोंडावर भडकावून विचारलं, उशीर का झाला? खाली कामं होती. आईनं सोडलं नाही. मग अभ्यास कोण करेल? जेवण झाल्यावर यायचं. आई येऊ देत नाही. पुन्हा तिचा कान पिरगळत म्हणाले, तुला माझं ऐकायचं आहे की नाही? दिवसभर उन्हाळावं, रात्री उशिरा यावं, अभ्यासाच्या नावाने बोंबाबोंब. आज अक्षर काढली नाही, काढली की नाही? रडत रडत तिनं नकारार्थी मान हलवली. का? आईनं बुक काढून घेतलं होतं. मग वर यायला तुझे पाय तुटले होते? आई नको म्हणाली. मर मग, असं म्हणून ते अंथरुणावर पडले. झोपा आता, जन्मभर झोपाच काढा. ती बराच वेळ तशीच उभी राहिली. दिवसभराच्या कामाने थकली होती. झोप तर खूप येत होती. काय करावं कळत नव्हतं. हळू आवाजात म्हणाली, मी चुकले. त्यांनी किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं.
ते रडत होते. चेहरा कावराबावरा झाला होता. त्यांचा राग गेला. त्या 11-12 वर्षाच्या मुलीविषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली. पण झोपेची सोंग घेऊन तसेच ते पडून राहिले. तिने त्यांच्या पायाला हात लावून म्हणाली, मी पुन्हा असं वागणार नाही. असं म्हणून हुंदके देत रडू लागली. म्हणाली, मला झोप आली हो, माझ्यावर रागवू नका हो. बरं नाही. बरं नाही रागवत, झोप आता. थरथर कापत ती पलंगाजवळ तशीच उभी राहिलेली पाहून त्यांचं मन करुणेनं भरून आलं. तिचा हात धरून तिला जवळ ओढत म्हणाले, झोप. आज्ञाधारकपणे ती अंथरुणावर पडली. भयंकर झोप येत होती, पण डोळे उघडे ठेवण्याची धडपड करत होती. ते तिला थोपटत होते. मुसमुसत म्हणाली, मला फार झोप येते हो. अगं मनीस की, पण अजून तुमचं व्हायचं आहे ना. काय? त्यांनी चमकून विचारलं. तेच नेहमीचं. त्यांच्या एकदम लक्षात आलं. स्वतःचीच किळस आली. कोरडेपणाने म्हणाले, झोप. रागावलात? नाही, झोप निश्चिंत. खरंच? होय. तिला खूप आनंद झाला. मनावरचा ताण एकदम हलका झाला. ती एकदम झोपली आणि झोपीच गेली. मग खोलीत फेऱ्या मारत बसले ते. आनंदी मुद्दामच डोळे मिटून पडली होती. एकदम त्यांना काय झालं माहीत नाही. तिला खसकन उठवत म्हणाले, उठ, लाज नाही वाटत असं पडून राहिला. चुकले मी, म्हणत थरथरत उभी राहिली. पाठीत एक धपाटा घालत म्हणाले, अभ्यास केला नाही तर गाठ माझ्याशी आहे. मी तुला टाकून देईन, ख्रिश्चन होईन. ख्रिश्चन होणं म्हणजे काय हे समजायचं आनंदीचं वयच नव्हतं. पण काहीतरी भयंकर गोष्ट आहे हे तिला कळलं. ती रडत म्हणाली, मी अभ्यास करीन हो. मग असं कर, पहाट होतच आली आहे, खाली जाऊन तुझी प्रादरविती आटपून वर ये. घाबरून तिनं विचारलं, कशाला? गोपाळराव ओरडून म्हणाले, सांगितलं तेवढं ऐकायचं. तिला कळेच ना आपलं काय चुकलं. तिला जो काही थोडासा नवऱ्याचा सहवास लाभला त्यात तिच्या नवऱ्याची विविध रूपच दिसली. दोघांची गाठ फक्त रात्रीच पडत होती, तेव्हा यावेळी ते निरनिराळ्या रूपात दिसत होते. सतत रागावून बोलणारा, हिंस्त्र पशूसारखा भासणारा, वत्सलतेने पाठीवरून हात फिरवणारा, मारणारा, काही अभद्र बोलून मनात धसका निर्माण करणारा. चुकले मी. रागाने गोपाळराव म्हणाले, प्रश्न विचारणं मला आवडत नाही. जे म्हटलं आहे ते ऐकायलाच पाहिजे. जा खाली आणि सगळं उरकून ये वर. नवरा कशासाठी वर बोलावत आहे हे तिला माहीत नव्हतं. विचारण्याची सोयही नव्हती. तिच्यापुढे मोठं संकट उभं राहिलं. सकाळी वर येऊन दिवसा उजेडी नवऱ्यासोबत एकटीनं खोलीत बसायचं. नुसत्या कल्पनेनंच तिचे अंग शहारलं. उद्या हे सारे कल्याणमध्ये होईल. लोक बोटं दाखवत म्हणतील, दिवसा उजेडी नवऱ्याच्या खोलीत गेली. ती खाली आली. आई उठली होती. आजी देवघरात जपमाळ ओढीत बसली होती. प्रातर्विधी आटोपून वेणी घालत असतानाच आई कडाडली, नुसतं बसायला हवं, आम्ही आहोतच नोकर. जा 4-5 हंडे विहिरीतून घेऊन ये. आनंदीची स्थिती विचित्र झाली. तर काय करावं असा प्रश्न तिला पडला. बघूया मग आनंदी काय करते ते पुढच्या भागामध्ये. तर तोपर्यंत मंडळी नमस्कार. आणि मीनाक्षीताई, तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद की मला तुम्ही ही तुमची जी लेखमाला आहे ती वाचायची परवानगी दिलीत. धन्यवाद. पुन्हा उद्या भेटूया पुढच्या भागासह.